मला खासदारकी दिली, माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, तू मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून मग खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली का राजूला लढवा. राजूलताईंना लढवायची काही शोक नव्हता. राजूलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते. हा, आणि त्यांनी मनसेला जाऊ नये, आता मनसे तिकडे त्या निशाताई होत्या आमच्या, हा, त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट, त्यांच्यासाठी होती. राजूलताईला लढायचं नव्हतं. राजूलताईच्या नावावरती, माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे. शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे. पण एकदा त्या अनिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजूलताईच्या नावावरती आणि माझ्या एका खासदाराच्या मुलीला पाहिजे म्हणून ते आमच्यावर टाकली. आणि आम्हाला जे जिकडे आम्हाला पाहिजे होतं, जिकडे ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या, जे माझ्या कार्यकर्त्यांसाठी पाहिजे होत्या, मुलुंडला अभिजित चव्हाण असेल, भांडुपला ज्या प्रमुख ज्या सीटवरून जो प्रॉब्लेम झाला, मामा मंचेकर आमची मामी होती, हा, त्यांच्या मिसेसला सीट ना एबी फॉर्म दिला, एबी फॉर्म घ्यायला बोलवलं, एबी फॉर्म माझ्या हातात दिला, परत तिथे कोणाचा तरी फोन आला, तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा संजय हात जोडले उद्धवजीने, तर मी बोललो सर हात जोडू नका, आदेश द्या. तर बोलले संजय मला अडचण होते, मी त्यांना अजून कोणाला शब्द दिला नाही, स्वीकृत नगरसेवक त्यांना बनवतो. हा, परत स्वीकृत नगरसेवकाचं जेव्हा आलं तेव्हा पण परत लॉलीपॉप नाही असं नाहीये, असं अजिबात नाही आहे. खरं म्हणजे तुम्हाला सत्य हे माहीत पाहिजे. तुम्हालाही माहीत आहे त्या मुलीच्या उमेदवारीसाठी त्याने किती तमाशा केला हे आपल्याला माहीत असेल. उमेदवारी दिल्यावर सुद्धा ते खोटं बोलत आहेत. मिंदे गटात गेल्यामुळे त्यांना खोटं बोलायची जास्त सवय लागलेली आहे. ते मिंदे गटात गेल्यावरती एक खोटं बोलण्याची नशेची गोळी देतात ते, बरं का. हां, ती तोंडात ठेवूनच बोलायचं असतं. हां, तर ती भांगेची गोळी जी आहे खोटं बोलण्याची ती घेऊन सगळे बोलत आहेत. त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली. ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर हा त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती. तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो इथपर्यंत मजल गेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्ज मागे घ्यायलाही गेले होते त्यानंतर, कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत. तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा, खोटं बोलणं थांबवा. जी तुम्हाला नशा आलेली आहे सगळ्या गद्दारांना, ती काही काळ तुम्हाला नशा उतरल्यावर तुम्ही बोला.